हे लोक नंतर ऐकतात मॅडम. हॅलो, नमस्कार. मी रजनी नमस्कार. साबदे. उपस्थित असलेल्या सर्व ज्योतिर्विदांचे महिला ज्योतिर्विद पुणे तर्फे मनापासून स्वागत करते. महिला ज्योतिर्विद संस्थेने अधिक मासानिमित्त सुरू केलेल्या 33 व्याख्यान मालिकेत आज माननीय सौ चंद्रकला जोशी यांचे या व्याख्यान देणार आहेत. त्यांचा विषय आहे तारुण्यात पदार्पण करणाऱ्या मुला मुलींच्या मनातील उत्कट भावना व त्यांचे परिणाम ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून. ह्या ज्योतिषीय दृष्टिकोनातून ते आपल्याला त्याबद्दल सांगणार आहेत. त्यांचा विषय मोठा असूनही सद्यस्थितीला अनुसरूनच आहे आणि विचार प्रवर्तक आहेत. त्यांचा परिचय त्या स्वतःच देऊन व्याख्यानाला सुरुवात करतील. मी माननीय चंद्रकला मॅडमला विनंती करते की त्यांनी सुरुवात करावी. नमस्ते सर्वांना. नमस्ते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुम्. या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिः देवैर्सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. मुखं करोति वाचालं पंगुलं लंघयते गिरिं. यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. जय श्री कृष्ण. आज आपण अधिक मासानिमित्त म्हणजे तुम्ही एक 33 भाषणांची सिरियल ठेवलेली आहे. 33 या संख्येला अधिक मासात खूप महत्व आहे आणि त्यामुळं या 33 भाषणमालेचं महत्व अभूतपूर्व आहे. 33 विषयांचं इथं 33 विषयांचा रसोत्कर्ष इथं होतो आहे आणि जणू काही परमानंद असलेल्या या श्रीकृष्ण भगवानाला या 33 विषयांचा त्यातील रसांचा अभिषेक होतो आहे. प्रत्येकाला आपापल्या भावना व्यक्त करताना एका विशिष्ट अशा आपल्या विषयाशी तन्मय होऊन बोलताना भगवान परमेश्वराची आठवण नक्कीच या महिन्यात होते. त्यामुळे आपण त्यांना वंदन करून आज इथं आपलं भाषण करणार आहोत. रजनीताईंनी माझा परिचय मागितला, परंतु परिचयापेक्षा मी भाषण करण्याला महत्व देते. तरी परंतु त्यांची इच्छा आहे म्हणून मी माझा परिचय सांगते. मी डॉक्टर चंद्रकला जोशी या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कवी कुलगुरू कालिदास विश्वविद्यालय या गव्हर्नमेंट संलग्न आणि मान्य असलेल्या विश्वविद्यापीठातून ज्योतिषशास्त्रात PhD करणारी पहिली महिला मी आहे.
आणि कोविडच्या काळामध्ये जेव्हा घरातून बाहेरही पडता येत नव्हतं, तेव्हा झूमवर मी संस्कृत मधील ज्योतिषाचे आणि वास्तूच्या अनेक ग्रंथांचं वाचन करून ते समजावूनही सांगितले. खर तर आपल्या ऋषीमुनींनी जे ग्रंथ लिहिले त्याचा सूक्ष्मतर अभ्यास आपल्याकडून व्हायला हवा. कवी कुलगुरू कालिदास हे संस्कृत विश्वविद्यापीठ आहे आणि त्यामध्ये या ग्रंथांचा अभ्यास होतो. त्यामुळे माझा बऱ्याच ग्रंथांचा हा अभ्यास झालेला आहे. त्यापैकी ज्योतिषशास्त्रातील बृहत पाराशरी पराशर ऋषींनी लिहिलेला आद्य ग्रंथ ज्योतिषाचा, त्याचं वाचन मी केलं. वराहमिहिरांनी लिहिलेल्या ग्रंथांचं वाचन केलं, बृहत संहिता आणि बृहत ज्योतिष्य. फल ज्योतिष्य मंत्रेश्वरांनी लिहिलेल्या फलदीपिका या ग्रंथाचं वाचन केलं. सारावली या ग्रंथाचं वाचन केलं. नक्षत्र शिरोमणी या ग्रंथाचं वाचन केलं. वास्तूमधील मयमतम आणि विश्वकर्मा यांनी लिखित ग्रंथांचंही वाचन केलं आणि तशाच सूक्ष्म इतर बऱ्याच ग्रंथांचं वाचन इथे करून नुसतं वाचन नाही तर त्यातील मूल तत्वे मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. आपल्या वाचनात लिहिण्यामध्ये आणि आपल्या प्रॅक्टिसमध्ये जर या तत्वांचा आपण अवलंब केला तर आपल्याला खरं मूळ ज्ञान प्राप्त होऊन आपण सखोल ज्ञानाचं मार्गदर्शन समाजाला करू शकू, हा या ग्रंथकर्त्यांचा विश्वास होता आणि म्हणून मी या उपक्रमाला प्राधान्य दिलं. तसे कितीतरी लेख माझे ग्रहांकित, ज्योतिष ज्ञान, धन्वंतरी इत्यादी मासिकातून प्रसिद्ध झालेले आहेत आणि कितीतरी ठिकाणी मी माझी व्याख्यानं दिलेली आहेत. मुख्य सांगायचं म्हणजे भारताच्या बाहेर अमेरिकेत मुलामुलींकडे गेलेला असताना तिथेही मी वास्तू आणि ज्योतिषावर भाषणं दिली आणि प्रत्यक्ष वास्तूचं प्रात्यक्षिक देखील ठिकठिकाणी करून दिलं. तेव्हा हाही एक वेगळा अनुभव माझ्या जीवनात होता आणि आजपर्यंत मी जवळजवळ 1996 पासून अद्यापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना एकही पै न घेता या ज्ञानाचं परिमार्जन त्यांच्यामध्ये केलं. त्यांना हे ज्ञान शिकवलं, आत्मीयतेने कळकळीनं शिकवलं. विशेषतः ज्योतिषशास्त्री या परीक्षेला बसणाऱ्या कितीतरी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांना विशेष प्रावीण्यही त्यामुळे मिळालं. आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे आज माझे हे सर्व विद्यार्थी औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर आणि संभाजीनगरच्या बाहेरही उत्कृष्ट प्रकारे याचा उपयोग करून सधन परिस्थितीत जगतायत. भेटल्यानंतर ती कृतज्ञताही व्यक्त करतायत. जीवनात यापेक्षा काही फारसं हवं असतं असं मला वाटत नाही. कारण पैसा आपण कितीही मिळवला तरी तो इथंच ठेवून जायचा आहे. परंतु आपण दिलेलं ज्ञान हे ह्या अनेकांच्या हृदयामध्ये पेरलं गेलं आणि त्यातून त्यांना जीवन जगण्याचा, उदरनिर्वाह करण्याचाही एक सोपा मार्ग सापडला. हा एक आनंदाचा आणि अत्यंत म्हणजे सर्वांनी घ्यावा अशा प्रकारचं एक उदाहरण आहे. कारण पैसा आपण कितीही दिला तरी त्याला बंधन पडतं, परंतु ज्ञान किती द्यावं याला बंधन नाही. आणि ज्ञान जितकं दिलं तेवढं ते जास्त वाढतं, आपलंही वाढतं आणि इतरांचंही वाढतं. त्यामुळं ज्ञान यज्ञ करीत राहणं
ही माझ्या वडिलांनी दिलेली शिकवण मी जीवनभर पाळली. माझे वडील एक उत्कृष्ट ज्योतिषी, राजज्योतिषी, इंदोरच्या घराण्यातले भगवान गोपाळ शास्त्री म्हणून होते. पैठण सारख्या पवित्र नगरीमध्ये आमचं वास्तव्य होतं आणि लहानपणापासून वेद विद्या आणि संस्कृत स्तोत्र यांचं अध्ययन, श्रवण, मनन, कीर्तन हे सगळं त्यांनी आमच्या रक्तात रुजवलेलं होतं. लहानपणापासून प्रत्येक परीक्षेमध्ये मी सर्वप्रथम येण्याचाच मान मिळवलेला आहे आणि मला असं वाटतं की माझा इतका परिचय सुद्धा जास्त झाला. आता आपण आपल्या विषयाकडे वळणार आहोत. ज्योतिषाचं काम म्हणजे समाज जागृती आहे असं मला मनापासून वाटतं. नुसतं आपण भविष्य सांगावं किंवा आलेल्या व्यक्तींच्या अडचणी सोडवाव्यात किंवा त्यावर त्यांना मार्ग दाखवावा इथपर्यंत न थांबता आज समाजात काय चालू आहे, सामाजिक परिस्थिती कशी बदलली आहे, बदलती आहे आणि जात, धर्म, कुळ, गोत्र आणि स्वभाव यांचं झालेलं जातीसंकर हे कोणत्या थरापर्यंत जात आहे याचा सूक्ष्म विचार करणं हे कुठल्याही शास्त्राचं आद्य कर्तव्य आहे. जे शास्त्र परिस्थितीला आणि असलेल्या युगाला संलग्न राहत नाही ते शास्त्र कालांतराने काळाच्या उदरामध्ये नाहीसं होत. ज्योतिषशास्त्र हे अमर आहे आणि त्यामुळं आज समाजामध्ये ज्या पौगंडावस्थेतून बाहेर पडणाऱ्या मुलामुलींच्या मनामध्ये निर्माण होणाऱ्या खळबळीला आणि त्यातून निर्माण होणाऱ्या परिणामाला जो एक समाज, त्यांचे आई वडील, पालक आणि धर्म देखील सामोरा जात आहे ती परिस्थिती आपण गांभीर्यानं लक्षात घ्यायला हवी. बातम्या आपण खूप ऐकतो, वाचतो, परंतु ऐकलं आणि सोडून दिलं इथं आपण थांबता कामा नये. आपण बघतो आता नाशिकचं परवाचं उदाहरण, TCS मधल्या कितीतरी मुलांनी धर्मांतर केलं, मुस्लिम धर्म स्वीकारला. कितीतरी मुली, तरुण मुली आणि मुलं त्यामध्ये होती. हिंदू धर्म हा ज्ञानेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे जो जे वांछील तो ते लाव अशा प्रकारचा आहे. प्राणी मात्राच्या संपूर्ण इच्छा पूर्ण करून प्रत्येकाला एका दिव्यत्वाची प्रचिती देणारा हा धर्म आहे. आपण ज्या धर्माच्या संस्काराने मोठे झालो त्या धर्माला तुच्छ लेखून आपण दुसरीकडे कुठंतरी का वाहवत जातो? ही पिढी, ही तरुण पिढी नेमकं असं का वाहवते याचा विचार ज्योतिष शास्त्रातून करणं मला फार आवश्यक वाटतं आणि तो विचार आपण लक्षात घेऊन त्या मुला मुलींच्या पालकांना आणि तत्सम परिस्थितीत अडकलेल्या कितीतरी पालकांना याचं मार्गदर्शन व्हावं हा माझ्या या आजच्या भाषणाचा हेतू आहे. मी माझं भाषण सुरू करते आहे. आपण बघतो मुलं मुली जेव्हा एका विशिष्ट वयातून म्हणजे साधारणतः 14-15 वर्षाचं वय संपलं की तारुण्यामध्ये पदार्पण करतात आणि त्यावेळेला त्या स्थितीमध्ये त्यांच्या मनामध्ये, शरीरामध्ये, बुद्धीमध्ये एक वेगळा बदल होत असतो. तो नैसर्गिक असतो आणि त्या बदलामुळे या जगाची महाराणी किंवा महाराजा जणू काही मीच आहे
एक गाणं आहे की मी कशाला आरशात पाहू ग, मीच माझ्या रूपाची राणी ग, असं त्यांना त्यावेळेला वाटायला लागतं. आणि आपण जर इतके छान आहोत, सुंदर आहोत, तर आपण या घरातल्या काहीतरी जुनाट रूढीमध्ये का अडकून पडावं. बाहेरच्या वातावरणामध्ये जेव्हा हे मुलं मुली जातात, तेव्हा त्यांना आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाला कुणीतरी नावाजलंय, कुणीतरी त्याला सुंदर म्हटलंय, कुणीतरी आपली स्तुती केली, या आपल्याबद्दल दोन शब्द चांगले बोलले, याचं आकर्षण खूप असतं. आणि त्या दिशेने ते ओढले जातात. त्या दिशेने त्यांच्या मनाचा एक वेगळा प्रवास सुरू होतो. आणि मग घरातली बंधनं, धार्मिक तत्व, या गोष्टीकडे त्यांना दुर्लक्ष करावंसं वाटतं. जर जग बदललेलं आहे तर कसल्या खुळचट कल्पना घेऊन तुम्ही जगता आहेत? कशाचा धर्म, कशाची जात, कशाचे संस्कार? जग पहा कुठं चाललंय, माणसं पहा किती प्रगतीशील आहेत, आणि तुम्ही त्याच आवर्तामध्ये आहेत. अशा प्रकारचे विचार घरामध्ये ते आपल्या वडीलधाऱ्यांना ऐकवितात. त्यांनी कितीही समजावून सांगितलं तरी हे मन आहे, मन वढाय वढाय आता होतं भूमीवर, गेलं गेलं आकाशात, याप्रमाणे त्यांचं मन दुसरीकडं ओढ घेत राहतं. आणि जे सत्य आहे, जे सुंदर आहे, त्याकडे त्यांची पाठ फिरते. मी तरी म्हणेल की केरळ नावाचा जो एक पिक्चर निघालेला आहे, तो अवश्य या तरुण मुलींनी पाहावा. आणि जेव्हा ते असे आकर्षिले जातात, तेव्हा जात, धर्म, गोत्र याचा विचार त्यांना पडतो, विसर पडतो. आणि आपल्याच एका मोहक दुनियेमध्ये जगत असताना त्यांना सैराट पिक्चर आवडतो. त्यांना प्रेम म्हणजे एक अत्यंत दिव्य शक्ती असं वाटतं. आहेही, नाही असं नाही, परंतु त्याला काही मर्यादा आहे. प्रेम म्हणजे आपण काहीतरी दिव्य अशा प्रकारचं करतो आहोत, आणि त्यामुळे या क्षुद्र जगताकडे लक्ष देण्याची गरज नाही. आपण करतो आहोत ते निर्भीडपणे केलं पाहिजे. मग त्यावेळेला आपलं शिक्षण अपुरं आहे, आपण काही कमवत नाही. आपण समोरच्याच्याच खांद्यावर मान टाकून पुढे जगायचं का? आपल्याला काही स्वाभिमान असेल की नसेल जीवनात, याचा विचार न करता फक्त एकाच भावनेने ही मुलं मुली एकत्र येतात. कित्येक अशी उदाहरणं आहेत की फॉरेनमध्ये ज्याप्रमाणे लग्न ही संस्थाच नसल्यासारखी आहे, एकत्र राहणं आणि आपल्या वासनांची पूर्ती करणं, जेव्हा मन विटलं तेव्हा दुसरा मार्ग शोधणं, यात त्यांना काहीही गैर वाटत नाही. आपण कपडे बदलतो तसं माणूस बदलतो, असं त्यांचं म्हणणं. परंतु आपली भारतीय संस्कृती ती नाही. आपण तसं करीत नाहीत. आपण एकनिष्ठ आहोत, प्रामाणिक आहोत आपल्या धर्माशी, जातीशी, व्यक्तीशी. आणि त्यामुळं या प्रेमाच्या नादात समोरच्याची जात, धर्म न विचारता या मुली मुलं एकत्र राहतात. आणि कालांतराने जेव्हा लग्न संस्थेचा विचार समोर येतो, तेव्हा सत्य बाहेर येतं. आणि आपण कोणत्या जातीत येऊन पडलो, आपण कोणाच्या खांद्यावर मान टाकून जगतो आहोत, आणि आपण आता काय करायचं पुढं, असे प्रश्न त्यांना पडतात. आणि त्यावेळेला आपण किती खोल फसवलो गेलो आहोत. एका क्षणाला, एका मोहाच्या क्षणाला बळी पडून
आपण आपल्या आयुष्याला कोणत्या उकिरड्यावर उभं केलं आहे याची जाणीव तेव्हा जेव्हा होते, तेव्हा मागं वळून आईच्या कुशीत जाऊन आपलं दुःख सांगावं किंवा निधड्या छातीच्या आपल्या बापाला आपल्या दुःखात सहभागी करून घ्यावं ही इच्छा असताना मागं वळून पाहिलं तरी त्यांना एक फक्त दगडी भिंत किंवा बंद दरवाजा दिसतो. पुढं जाणं अशक्य असतं, मागं वळणं अशक्य असतं आणि जीवन म्हणजे कचरा पोतेर झालेलं असतं. हे असं का होतं? आणि मग त्यावेळेला धर्मांतर होतं. त्यावेळेला अशा प्रकारे नाईलाजाने आपल्या सत्वाला बळी देऊन, त्याची आहुती देऊन ते मुलं जगायला तयार होतात. हे असं का होतं? हे यासाठी त्यांच्या स्वतःच्या पत्रिकेत कोणते ग्रह आहेत हे त्यांच्या पालकांनी समजून घ्यायला हवं. हे ऐकणाऱ्या सगळ्या पालकांना मला असं सांगायचंय की ही बाब अत्यंत गंभीर आहे. तुम्ही समाजामध्ये अनेक उदाहरणं अशी बघितलेली आहेत की एखाद्या मुलीला एखाद्या मुलाने फसून जातीमध्ये किंवा आपल्या या जातीमध्ये तिने जर प्रवेश केला नाही तर त्यावेळेला तिच्या शरीराची अनेक तुकडे करून श्रद्धा वावलकर उदाहरण आहे. तिने एका मुस्लिम मुलावर अत्यंत उत्कट प्रेम केलं. लग्न न करता त्याच्याबरोबर राहिली आणि लग्नाचा विषय आला तेव्हा या मुलाने तिच्या शरीराचे 36 तुकडे करून एक एक टाकून द्यायला सुरुवात केली. म्हणजे माणुसकीचं श्राद्ध केलं या मुलाने. हे असं झालं, समाजात घडलं, तरी इतर मुलं मुली जागरूक होत नाहीत. मला म्हणायचं, आज हे ऐकणाऱ्या पालकांनो, ही आग तुमच्या दारापर्यंत घरापर्यंत आलेली आहे. तुमचं घर सुद्धा या आगीमध्ये कधी होरपळलं जाईल सांगता येत नाही. जागरूक व्हा, सावध व्हा. आपल्या मुला मुलींच्या पत्रिकेतील ग्रह नीट काळजीपूर्वक एखाद्या विद्वान ज्योतिषाकडून समजून घ्या. काय आहे त्यांचं भविष्य, त्यांच्या जीवनात कोणत्या वाटा चिखल म्हणून येणार आहेत आणि काटे म्हणून जीवनभर रुतणार आहे. समजून घेण्यासाठी ते आता तरी जागरूक व्हा आणि त्यासाठी कितीतरी पर्याय आहेत. त्यातून मार्ग निघू शकतो, तो शोधा, अवलंबा. आपण ज्योतिषांचं हे काम आहे की आपण नवजात बालकांच्या पत्रिका किंवा ज्या पत्रिका बनवतो, जी मुलं लहान वयाची असतात त्यांच्या पत्रिकेतील मी सांगणार आहे त्या ग्रहांना जरा आपण त्यांच्या येणाऱ्या दशा, महादशा आणि त्या ग्रहांचं त्यांच्या पत्रिकेतून विशिष्ट स्थानातून होणारं गोचर भ्रमण याचा गांभीर्याने विचार करून त्या पालकांना जर तुम्ही तुमच्या मुलामुलींच्या जीवनात हा काळ अत्यंत वाईट आहे आणि या काळात त्यांच्या जीवनात या गोष्टी घडू शकतात असं जर मार्गदर्शन केलं तर कितीतरी मुला मुलींचं जीवन हे सुख समृद्धीचं होईल. पालक नुसतं विचारतात, मुलगा डॉक्टर होईल का, मुलगी डॉक्टर होईल का, कोणत्या शाखेत जातील, किती उच्च पदावर असतील, त्यांच्या जीवनात ते काय कमवतील. फक्त आणि फक्त पैसा कमवणं, प्रतिष्ठा कमवणं आणि एखाद्या विशिष्ट अशा प्रकारच्या व्यवसायात उच्चांक गाठणं म्हणजे जीवन नव्हे. फारच नमनाला जास्त धडाभर तेल न घालता मी आता माझ्या मुख्य विषयाकडे वळणार आहे. मुलांच्या किंवा मुलींच्या पत्रिकेमध्ये
किंवा कुणाच्याही पत्रिकेमध्ये प्रेम भावना जागृत करणार आहे पंचम स्थान. पंचम स्थान हे तुमच्या बुद्धीचे स्थान आहे. बुधाचं हे विशिष्ट प्रकारचं कर्तृत्व करण्याचं क्षेत्र आहे आणि वाढ वडिलांच्या संस्काराचं आगर आहे, उपासनेचं क्षेत्र आहे. आणि याच स्थानाला जर कीड लागली तर बुद्धी, शरीर, मानसिकता, परंपरा आणि आपला धर्म संस्कृती या सगळ्याला कीड लागू शकते. पंचम स्थान जर पाप कर्तरीत असेल, पाप मध्यात असेल, पंचमेश पंचमातील ग्रह आणि पंचमाचा कारक ग्रह हे जर डागाळलेले असतील, स्वच्छ निर्मळ नसतील, तर निश्चितच या मुला मुलींची बुद्धी ही अशीच किडलेली निघू शकते. पंचम स्थानाच्या या बुद्धिस्थानाच्या बरोबरच या स्थानावर दृष्टी टाकणारे पापग्रह किंवा चांगले सुदृढ ग्रह देखील लक्षात घ्यायला हवे. विशेषतः पापग्रहांनी या स्थानाचा जेव्हा दृष्टिक्षेपाने फज्जा उडवलेला असतो, तेव्हा या मुला मुलींच्या जीवनात घसरण गुंडीवरून घरंगळत राहण्यापेक्षा काहीही उपाय नसतो. वेळीच सावध झालं तर सावरूही शकतात. पंचम स्थान वाईट होणं म्हणजे काय, किंवा पंचमेश खराब होणं म्हणजे काय, तर आपण पत्रिकेमध्ये नेहमी 2 प्रकारचे ग्रह बघतो. एक चांगले आशीर्वादपर आणि चांगल्या प्रकारच्या फलिताची निर्मिती करणारे ग्रह, आणि एक त्या ग्रहांच्या फलितामध्ये कारण नसताना पाय घालून त्यांना पाडण्याचा प्रयत्न करणारे ग्रह. पत्रिकेमध्ये असलेला गुरु, शुक्र, रवी हे एक कर्तृत्ववान व्यक्तीला उभारी देणारे ग्रह आहेत. मंगळ देखील पराक्रमाचा आद्य द्योतक आहे. मंगळ म्हणजे गणेश आहे प्रत्यक्ष. पण या ग्रहांना त्यांच्या कार्यामध्ये कार्य न करू देणारा एक ग्रह आहे मुख्य, आणि तो म्हणजे तुमचं मन. चंद्र. हा चंद्र इतका चलित आहे की तो रोज भरभर 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 पळत असतो, नक्षत्र बदलत असतो, राशी बदलत असतो, मन असंच बदलत राहतं. आणि या चंद्राला जर राहू, केतू, हर्षल, नेपच्यून या सारख्या ग्रहांनी वेढलं तर त्याच्यामध्ये त्वरित बदल होतो. आणि जर जन्मतःच हा चंद्र म्हणजे तुमच्या राशीचा स्वामी किंवा चंद्र प्रत्यक्ष हा जर अशा पापग्रहांच्या वेटोळ्यामध्ये अडकलेला असेल, किंवा त्याला जर या पापग्रहांनी दूषित केलं असेल, तर तुमचं मन नेहमीच सैरभैर असतं. आणि विशेषतः या चंद्राला आणि या अत्यंत शुभ ग्रहांना अशुभत्वाचं कवच देणारे म्हणजे शनी, मंगळ, राहू, केतू, हर्षल, नेपच्यून हे ग्रह. हे ग्रह या मुला मुलींच्या पत्रिकेत कुठं आहेत आणि शुभ ग्रहाशी त्यांचं नातं काय हे नक्की तपासायला हवं. मी खात्रीपूर्वक सांगते,
ज्या कुंडलीमध्ये चंद्र आणि हर्षल एकत्र आहे, तो कोणत्याही स्थानात असो, त्या व्यक्तीच्या हृदयामध्ये चंचलत्व आहे. हर्षल सारखा ग्रह अचानक प्रेम भावना निर्माण करतो, अचानक विरुद्ध लिंगी आकर्षण तयार करतो आणि तो त्या व्यक्तीला धर्म, पंथ, चाली, रीती, माय बाप, नाते गोते याचा संबंध ठेवण्याला प्रतिकार करतो. जे समोर आहे आणि बदलत आहे त्याच्या कुशीत शिरण्याचं आव्हान करतो. बऱ्या वाईटाचा विचार करू द्यायला त्याच्याजवळ वेळच नसतो. आणि त्यामुळं हे मुलं मुली जर त्यांच्या पत्रिकेत अशा प्रकारे चंद्रहर्षल युती असेल, केंद्रयोग असेल किंवा प्रतियोग असेल, म्हणजे कसल्याही प्रकारचा संबंध यांच्याशी असेल, तर हा चंद्र विरघळतो त्या हर्षलच्या व्यक्तिमत्वामध्ये. पुढं होणारे परिणाम मी अगोदरच सांगितलेले आहेत. लक्षात घ्या पालकांनो, ज्योतिषांनो आणि इथं ऐकणाऱ्या सर्व विद्वानांनो, या ग्रहापासून आपल्या मुला मुलींचं रक्षण करणं तुमचं आद्य कर्तव्य आहे. हा ग्रह जितका चांगला, बुद्धिमत्तेचा तो राजा आहे. अत्यंतिक बुद्धिमान ही मुलं असतात, पण अत्यंतिक हेकट असतात आणि आपलं चालवतात. मी करतो किंवा करते ते 100% बरोबर आहे. आई बाबा, तुम्हाला यातला काही गंध नाही म्हणून तुम्ही आम्हाला असं म्हणता. आम्ही करतो ते काही वाईट करीत नाही. समाजामध्ये जे काही हुशार व्यक्तिमत्व आहेत त्यांच्याशी जर आमचा संपर्क आला तर तुमची अडचण काय? अशा प्रकारचे प्रश्न विचारून ते आपलं धकवतात. परिणामांती काय होतं, मी एक उदाहरण तुम्हाला दिलं. समाजामध्ये असे लाखो उदाहरणं आहेत. केवळ आकर्षण आणि त्वरित घेतले जाणारे निर्णय, अकस्मात जीवनात घडणाऱ्या घटना आणि अकस्मात धूमकेतू सारखं एखाद्याच्या अधीन होणं आणि नंतर पश्चातापाच्या दरीत केवळ सडत राहत. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व कितीतरी बुद्धिमान मुलं मुली देखील जेव्हा या वेटोळ्यात अडकतात तेव्हा ध्येयापासून दूर जातात. कोण होते मी, काय झाले मी, आणि मग मी खरंच काय झाले असते आणि काय केलं असतं या पश्चात्तापाशिवाय काही राहत नाही हातात. आणि हे मी मनाचं काहीही सांगत नाही. माझ्याकडे येणारे असे अनंत पालक आहेत आणि कितीतरी कुंडल्या माझ्याजवळ अशा आहेत. आजही माझ्याकडे एक मोठा प्रश्न घेऊन एक अत्यंत सोज्वळ मुंबईची स्त्री आलेली आहे आणि तिच्या जवळचा हा प्रश्न फार मोठा आहे. हरकत नाही इतरही समाजाशी एकरूप व्हायला, परंतु संस्कार संकर होतो, मग मन विभागतात आणि मुलगा आपल्यापासून त्या फॅमिलीकडे आकर्षित होतो आणि आपण एकाकी पडतो, एकटं पडतो. त्या बाईच्या जीवनाची शोकांतिका इथं मला सांगण्याची गरज नाही, पण याच प्रकारची आहे. उपायाच्या शोधात तात्पडणारे हे लोक उशीर झाला म्हणून खंत करतात. जेव्हा मुलांवर संस्कार करायचे असतात तेव्हाच त्यांच्या पत्रिकेत जर हे ग्रह आहेत तर तेव्हाच आपल्याला नक्की उपायाने त्यांचं मन पालटता येतं. हाच हर्षल जर गुरुच्या बरोबर असेल, गुरुच्या केंद्रयोगात असेल, युतीत असेल, समोर असेल, तर हाच हर्षल विश्वामित्राची मेनका बनून येतो. अत्यंत कडक तपस्वी असलेले विश्वामित्र देखील
मेनकेला पाहून आपलं सत्व विसरतात आणि एका सामान्य ग्रस्तासारखं जीवन जगतात. आणि जेव्हा ते शुद्धीवर येतात, मेनका निघून जाते, आकर्षण नेहमीच निघून जातं, तेव्हा त्यांना कळतं काय केलं मी हे. आणि ज्याला जे साधायचं असतं ते साधलं जातं. तेव्हा गुरु हर्षल, चंद्र हर्षल आणि शुक्र हर्षल. शुक्र हा वैवाहिक जीवनाचा किंवा प्रेमाचा अधिराजा आहे, तो बादशाह आहे. तो तुमच्या मनामध्ये प्रेमाची कारंजे निर्माण करतो. पण तो शुद्ध असेल, स्वच्छ असेल आणि चांगल्या स्थानी असेल तर तो निश्चितच तुम्हाला चांगल्या दिव्यत्वाची प्रचिती देतो. तुमचं जीवन अत्यंत सुंदर करतो. अनेक कलांनी तुम्ही युक्त होता. गायन, वादन, नृत्य, चित्रकला यामध्ये तुम्ही माहीर होता आणि तुमचा संसारही सुखाचा होतो. पण हाच शुक्र जर नको त्या स्थानात पडला असेल आणि त्या स्थानाच्या भावेशाबरोबर असेल, किंवा मी आत्ता सांगितल्याप्रमाणे राहू, केतू, हर्षल, नेपच्यून, मंगळ अशा ग्रहांशी जर तो हस्तोलंदन करीत असेल तर सिंधूचा एकच प्याला तुम्हाला नक्की आठवावा लागेल. सुधाकराची झालेली दैना तुम्हाला विसरता येणार नाही. तो शुक्र सुधाकरच बनवतो. हातात दारूचा पेला म्हणजे ही अशी प्रकारची वासना असलेली आणि अवैध मार्गाने जाण्याची वाट तो लवकर सापडून देतो आणि ती सोडताच सोडवत नाही. अत्यंत गांभीर्यानं विचार करण्याची ही गोष्ट आहे. प्रत्येकाला मुलं मुली आहेत, मोठे होत आहेत, मोठे झालेले आहेत आणि तुमचे संस्कार, तुमचं घर, तुमचं कुटुंब जर तुम्हाला वाचवायचं असेल तर या ग्रहांचा अभ्यास नीट करा. चांगल्या ज्योतिषाशी चर्चा करा. वेळ गेलेली नसती, परंतु सावध होऊनही आपण जर काही करणार नसलो आणि आपणही जर त्या प्रवाहामध्ये वाहत जाणार असलो तर वेळ लागणार नाही कलीचं थैमान रस्त्यावरही उतरायला. आणि ते होईल असं ग्रंथात लिहून दिलेलं आहे. त्यामुळं ग्रंथाने सांगितलेलं आहे की या कलियुगामध्ये पाणी दुधाच्या भावात विकत घ्यावं लागेल. आज आपण घेतो 20 रुपयाची ब्रिसलरी. खोटं काही नाहीये. आणि त्यामुळं आपल्याला जर यातून सावरायचं असेल तर आपले संस्कार आणि आपल्या या ज्योतिषावरचा अढळ विश्वास हा कायम ठेवून आपल्या मुलामुलींना वाचवा. तुमच्या संपत्तीकडे लक्ष देऊ नका. तुमच्या व्यवसायाकडं, तुमच्या उत्कर्षाकडं, तुमच्या निवडणुकीकडं आणि तुमच्या मोठेपणाकडं, घरं दार बंगले निर्माण करण्याकडं. खरी संपत्ती आहे तुमची लेकरं. तुम्ही कुणासाठी करता हे सगळं? त्यांच्यासाठीच करता ना. मग अगोदर त्यांना वाचवा या आगीतून आणि मग पुढे हे सगळं कमवा. पण ही पालकांनाही जाण लवकर होत नाही. आणि त्यातूनही महत्वाच्या काही गोष्टी आणखी मला सांगाव्या वाटतात की नुसती मुलं मुलीच नाही, चांगली सुसज्ज सधन आणि समजदार असलेली उत्तम पदावरची माणसं ही अशा या ग्रहांच्या वेटोळ्यात अडकतात आणि शेवटी आत्महत्या करतात. मी उदाहरण सांगायचे तर कित्येक सांगता येतील, परंतु पर्सनली टच मला नको आहे, म्हणून मी एवढंच सांगते की ज्याच्या पत्रिकेमध्ये मंगळ हर्षल, मंगळ नेपच्यून, केंद्र योग आहे, युती योग आहे, सहवास योग आहे, प्रतियोग आहे,
ती माणसं जीवनात स्वतःच आत्महत्या करतात. अशा प्रकरणात अडकून, अर्थात एकच ग्रह हे करायला लावतो असं नाही. मंगळ म्हणजे नुसता आग आहे, आग. आणि या मंगळाचा पेट्रोलचं बॅरल भरलेलं असलेल्या राहूशी जेव्हा संबंध येतो ना, तेव्हा तो अत्यंत मोठा असा ग्रहण योग होतो. आणि हा ग्रहण योग तुमच्या जीवनात पदोपदी तुम्हाला ठेचा मारतो. तुमचं काम पूर्ण होत आलेलं असतं आणि ऐन वेळेला ते फिसकटतं, ते होत नाही. असं लहानपणापासून शेवटपर्यंत अनुभवायला येतो. तुमच्या जवळची गळ्यात गळा घालून हिंडणारी मित्रमंडळी तुमचा गळा कापतात, यू टू ब्रुटस म्हणायला लावतात. श्रीधरचा अत्यंत जवळचा मित्र ब्रुटस, त्यानेच पहिला वार केला श्रीधरवर आणि श्रीधर म्हणला यू टू ब्रुटस. तेव्हा या ग्रहांच्या जोड्या, या ग्रहांच्या युती ह्या कोणत्या स्थानात आहेत हे बघा. तुमच्या मुलामुलींच्या पत्रिकेत बघा, तुमच्या पत्रिकेत बघा, आणि त्यांच्या वाटा कोणत्या आहेत. आपल्या जीवनाला, आपल्या मुलामुलींच्या जीवनाला त्या किती आग पोचवणार आहेत याच एक सूक्ष्म अशा प्रकारचं लक्ष तुम्ही ठेवायला हवं. आणि हे नुसतं मूळ कुंडलीतूनच नाही, तर नवमांश कुंडलीला देखील तुम्ही हात घालायला हवा. कारण काय, मूळ कुंडली म्हणजे आकाशातील ग्रहांचा नुसता नकाशा आहे तुमच्या जन्मवेळेचा, परंतु आत्मतत्व सिद्ध करणारी कुंडली आहे नवमांश कुंडली. तुमच्या आत्म्याचं प्रदर्शन करणारी ती आहे. आणि तिला विसरू नका फलितामध्ये. फलित ती नक्कीच तुम्हाला बोटाने दाखवती. तुम्हाला फक्त समजायला हवं. सगळे ग्रह कुंडलीतले तुमच्याशी बोलू लागतात, पण त्यांची भाषा तुम्हाला कळायला हवी आणि त्याच्याशी तुम्ही एकरूप होऊन तुमच्या जीवनातील वाटा बदलायला हव्यात. ज्योतिष्य हे केवळ नुसतं भविष्य नव्हे, तो एक गाडीचा हेडलॅम्प आहे आणि समोर डिव्हायडर आहे, समोर खड्डा आहे किंवा समोर लाईट पडलाय आता थांबा म्हणून, हे तो दाखवतो तुम्हाला. परंतु तुम्ही आपल्याच धुंदीत आणि वेगात जर पुढचं न पाहता चालतच राहाल तर निश्चितच गच्छन्ती अटळ आहे. तेव्हा हे समजून घ्या. नावं ठेवून ज्योतिष्य खरं की खोटं, शास्त्र आहे की फापट पसारा आहे, या भानगडीत पडू नका. तुम्हाला त्याच्याशी कर्तव्य नाही, तुमच्या जीवनाशी कर्तव्य आहे. तुमच्या जीवनातील घडलेल्या घटनांशी तुमचा संबंध आहे. समजून घ्या हे का होतं ते. त्या ग्रहांना तुम्ही हाताळा, समजून घ्या, वाचा आणि चर्चा करा ज्योतिषाशी. वाचवा स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबाला, मुलाबाळांना. हे एक आव्हान आहे. आणि त्यामुळं कुंडलीमध्ये असलेला विज्ञाननिष्ठ केवळ तपाचरण करणारा गुरु देखील यामध्ये तुम्हाला तपासावा लागेल. कुंडलीतली बरीच अशी सूक्ष्म स्थानं आहेत की त्यामुळं हा शनी, मंगळ हे जर या शुभग्रहांच्या वाट्याला गेले तर त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये विभिन्नत्व आणि एक वैचित्र्य निर्माण करतात. त्यामुळं आवर्जून सांगावंसं वाटतं की या सर्व गोष्टींकडे जेव्हा तुम्ही लक्ष द्याल, जागृततेने पत्रिका बघाल, तेव्हा तुम्हाला कळेल की आपण आपल्या कोणत्या मार्गाचा स्वीकार करून आपल्या मुलामुलींना वाचवावं. आणि नुसतं एवढंच सांगून मी थांबणार नाही, तर त्यासाठी काही उपाययोजना आहेत. पत्रिकेत हे ग्रह असतील
असू शकतात. त्यासाठी शिवोपासना ही अत्यंत महत्वाची आहे. नमः शिवाय हा एक तारक मंत्र आहे, सोपा आहे आणि तो सर्वांनी म्हणायला हरकत नाही. त्याच्यामुळं तुम्ही नक्कीच तराल. रुद्राक्ष धारण करणे तो किती मुखी असो, प्रत्येकाच्या गरजेनुसार, व्यक्तिमत्वानुसार या रुद्राक्षाचं धारण केलं जातं. त्याचा वेगळा अभ्यास आहे, इथं मी त्याच्यात हात घालणार नाही. परंतु रुद्राक्ष धारण करणं, शिवोपासना करणं, शिवकवच म्हणणं किंवा नुसतं नमः शिवाय याचा जरी तुम्ही जप केला तो हृदयापासून असावा, हृदयात उतरावा, शाब्दिक नसावा. तेव्हा निश्चितच तुमच्या संकटावर तुम्ही मात करू शकाल. पापग्रहांचं मलिनत्व नष्ट होतं नामस्मरणानं. तुमच्या गुरुनी दिलेला नाममंत्र तुम्ही जपा. त्याच्या विशिष्ट अशा प्रकारच्या जपाच्या आराधनेने तुमच्या जीवनात सुमंगलत्व प्राप्त होईल. परंतु हे निष्ठेने आणि न चुकता नियमाने करण्याचं व्रत आहे. शुभ ग्रहांच्या उपासनेचाही उपाय आहे. शुभ ग्रह जे कुंडलीत आहेत किंवा नैसर्गिक आहेत, तुमच्या पत्रिकेतील मारकेश बाधकेश सोडून लग्नेश, पंचमेश, भाग्येश यांच्या जपाचा, यांच्या रत्नधारणेचा तुम्हाला अत्यंत उपयोग होऊ शकतो. तुमच्या कुंडलीतील आराध्य वृक्ष जो आहे तुमच्या नक्षत्राचा, त्याचाही त्याचं पान, फूल, मूळ जवळ ठेवून त्याच्याही पासून तुम्हाला एक तारक शक्ती प्राप्त होऊ शकते. किंवा उपासना कुलदेवतेची, आपली जी कुलदेवता असेल तिला विसरू नका, तिची उपासना करा. आपल्या मुलामुलींच्या साठी तुम्ही घरामध्ये शुद्ध आचरण, शुद्ध उच्चार, शुद्ध उपासना करा आणि त्यांच्यावरही ते संस्कार करा. लहानपणापासून झालेले संस्कार नक्कीच तारक ठरतात, सत्सद्विवेक बुद्धीला आव्हान करतात, पापग्रहांचा बिमोड करतात आणि कुंडलीच्या अपयशातून यशाचा मार्ग दाखवतात. त्यामुळं ही उपासना, हे संस्कार अत्यंत आवश्यक आहेत. मेडिटेशन करा, एकाग्रतेची सवय लावा, प्राणायाम करा, त्राटक करायला शिकवा लहान मुलांना, रेकी सारखे उपाय करा. सुसंस्काराची पेरणी घराघरातून करून आणि सामूहिक रीतीनं देखील करून पत्रिकेत येणाऱ्या ग्रहयोगांच्या कर्मफळाचे सार निश्चितच तुम्ही शुभत्वात बदलू शकता. हा विश्वास ठेवा आणि त्यातूनच सुमंगल, सुसंस्कृत अशी पुढची पिढी नक्कीच निर्माण होईल. या विषयावर बोलण्यासारखं खूप आहे, परंतु 1 तास आहे म्हणून मला सांगितलं. पुष्कळ मुद्दे आहेत आणि त्यातून मार्ग देखील पुष्कळ सापडू शकतात. भूमिका जी आपली असते ग्रहांची, त्यांना आपण जर त्यांना आव्हान देणाऱ्या इतर ग्रहांना पुढे केलं, उदाहरणार्थ मंगळ राहू कुंडलीत आहे, पण गुरु सारखा ग्रह जर ढाल म्हणून त्यांच्या पुढे उभं राहिला तर त्यांचं काही चालू शकत नाही. पण नसेलच गुरुच्या संरक्षणाचं किंवा शुभग्रहाच्या संरक्षणाचं कवच, तर मंगळ आग आणि राहू पेट्रोल कुंडलीत भडका उडाल्याशिवाय राहणार नाही, हेही विसरू नका. आणि
सगळ्यात महत्वाचा कुंडलीत आहे तो लग्नेश, भाग्येश, पंचमेश. या ग्रहांची उपासना, यांचे असलेले रत्न, यांच्या रंगाचं तत्व हे तुम्ही नक्कीच अवलंबा. तुमच्या जीवनात एक सुंदर प्रकाशमय अशा प्रकारचं भविष्य, अमृततुल्य अशा प्रकारचं भविष्य तुम्हाला नक्कीच प्राप्त होऊ शकतं. ग्रहांच्या विपरीत फलिताचा देखील विचार करायला हवा. परंतु आता हे सांगताना आणखी माझं भाषण लांबेल म्हणून मी इथंच आवर्त घेते आणि जे काही 2 शब्द मला या दिलेल्या वेळात मांडता आले, तुम्हाला सांगता आले, ते निश्चितच समाज परिवर्तन करणारे आहेत याची मला खात्री आहे. आणि त्या दृष्टीनं आपापल्या पत्रिकेचा अभ्यास तुम्ही आणि आपल्या मुलांच्या पत्रिकेचा अभ्यास नक्कीच कराल. जाणकार ज्योतिषाकडून समजूनही घ्याल. तर इतकं बोलून, एवढं सांगून मी थांबते. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये एक सुवर्ण वाट प्राप्त व्हावी ही सदिच्छा व्यक्त करून आज मी इथं पूर्णविराम घेते.